तर ठाणे रेल्वे स्थानकात आरटीओचे भरारी पथक हे तैनात आहे। मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय। तर कारवाई वेळी व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येते। ठाणे स्टेशन, खोपट, माजीवडा या परिसरात हे पथक उपस्थित आहे। कळवा आणि मुंब्रा या ठिकाणीही भरारी पथक तैनात आहे। हे पथक रिक्षा चालकांना मराठी येते की नाही याची तपासणी करत आहे। तर या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। कारवाईला सुरुवात झालेली आहे। मी सध्या ठाणा स्थानक परिसरामध्ये आहे। या ठिकाणी हा रिक्षा थांबा आहे आणि या रिक्षा थांबा परिसरामध्ये सर्व जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांचं नाव जे आहे ते विचारण्यात येतं आणि त्याच्यानंतर त्यांना मराठी येतं की नाही, जुजबी मराठी येतं की नाही, व्यावहारिक मराठी भाषा येते की नाही याची तपासणी जी आहे ती त्यांची केली जाते। मात्र जर ज्यांना हिंदी येत असेल आणि मराठी जर येत नसेल तर त्यांच्यावर मात्र कारवाईचा बडगा जो आहे तो उगारण्यात येतोय। 1 महिन्याची नोटीस जी आहे ती या रिक्षा चालकांना देण्यात येते आणि 1 महिन्यानंतर त्यांना परत बोलवलं जातं। माझं नाव सुभेदार आहे। पूर्ण नाव सांगा। सुभेदार भारतीय आहे। उजवीकडे जायचे असेल तर मला इशारा करून दाखवा। उजवीकडे म्हणजे कुठे? उजवा हात कुठला आहे? उजवा। मला हे नाही विचारलं। जो डावा दाखवा कुठला आहे? डावीकडे जायचे। डावीकडे। हा, उजवीकडे जायचे। उजवीकडे विचारलं नाही म्हणून मला मागे जायचे। मागे त्याचे मागे। पुढे जायचे। पुढे जायचे आहे। पाऊस पडत असेल तर काय केलं पाहिजे? दोन्ही बाजूच्या पडदे लावून घे। प्रवाशांशी तुम्ही कोणत्या भाषेतून बोलता? मराठी। आणि प्रवाशांना तुमच्याशी मराठीतून बोलण्यासाठी सांगता का तुम्ही? बोल सांगतो ना। पण जर ज्यांना मराठीच येत नसेल त्यांच्यावरती काय कारवाई असणार आहे? त्यांना आम्ही हे काका आहेत आता सध्या, यांना फक्त आपण मराठीतून प्रश्न विचारला की हे हिंदीत उत्तर देतात। मराठी में आता मैं घेतो लेतो सरा मागे ब्रिजवर खाली बुलावर खालू ये खुलाता है लेफ्ट राइट। यांना थोडं मराठी बोलायला थोडा अजून त्रास होत आहे, तर त्यांना आम्ही सांगितले की हे नोटीस घबड़ देतोय। जाता हूँ, थोड़ा घबड़ जाता, बाकी तो मराठी में मेरे को सब आता है, समझता है। 40-45 साल हो गए रिक्शा चलाते। तर आता आम्ही यांना ही नोटीस देतोय, 1 महिन्यात ते शिकून येतील। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।